हॅलो स्टुडंट्स, कसे आहात तुम्ही सगळे? मी धनश्री आज कॉम्प्युटर क्लासमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. तर आजचा आपला विषय तर माहितीच आहे, संगणक. आणि आपल्या चॅप्टरचं नाव आहे स्क्रॅच, म्हणजेच ॲनिमेशन सॉफ्टवेअर. ओके. तर ऑलरेडी आपण बरंचसं इंट्रोडक्शन केलेलं आहे स्क्रॅचबद्दल. तर आज आपण पाहणार आहोत ॲक्च्युअल आपण स्क्रॅचमध्ये कसे काम करतो. ओके. तर आज आपण मोशन ब्लॉक्स बद्दल पाहणार आहोत. तर मोशन ब्लॉक्स पाहूया की प्रत्येक मोशन ब्लॉकचा आपण कसा यूज करतो. ओके. चला तर सुरू करूया. हा आहे बॉल. ओके. तर स्प्राइट ऍड कसे करायचे ते ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे आणि डिलीट कसे करायचे ते पण पाहिलेले आहे. तर आपण आज नुसता हा स्प्राइट वापरणार आहे. हा बाय डिफॉल्ट स्प्राइट असतो. याला आपण रिनेम करूया किटी. ओके. तर याचं आपण मोशन ब्लॉक्स मध्ये पाहू काय काय ब्लॉक्स आहेत. मोशन म्हणजे मुवमेंट करण्यासाठी आपल्याला हे ब्लॉक्स वापरायला मिळतील. जसे मूव्ह 10 स्टेप्स. 10 स्टेप्स म्हणजे काय? स्टेप्स इथे काउंट होतात. 10 स्टेप्स म्हणजे ज्यावेळी मूव्ह करेल तो 10 स्टेप्स पुढे जाईल. ओके. तर पाहू मूव्ह 10 स्टेप्स. जर तुम्ही ब्लॉक ऍड केल्यावरती इथे तुम्हाला क्लिक करावे लागेल. ओके. आणि इथे तुम्ही स्टेप्स चेंज करू शकता. सपोज मी 50 केले तर पाहू काय होतंय. देन इथे जर आपण 100 केले तर तुम्ही पाहू शकता जास्त डिस्टन्सनी स्टेप्स जात आहेत. ओके. अशा पद्धतीने मूव्ह आपण करू शकतो. देन टर्न 15 डिग्रीज. तर इथे तुम्ही पाहू शकता मी अंडू केलं, 90 ठेवलं. इथे मूव्ह 100 स्टेप्स करू, शिवाय मूव्ह 15 डिग्रीज म्हणजे काय? इथे हे जे साइन आहे हे जे साइन आहे ते आहे की तुम्ही राईट साइड वरून राईट साइड कडून टर्न करताय. आणि शिवाय 15 डिग्रीज म्हणजे इथे ऑलरेडी 19 डिग्रीज तुम्ही पाहू शकता. तर इथे 19 प्लस 15 होईल म्हणजेच 105 डिग्री. ओके. पाहूया. तर इथे तुम्ही पाहू शकता हे 105 डिग्री झाले. तसेच इथे तुम्ही चेंज करू शकता. जर 90 डिग्री केलं देन अशा पद्धतीने जाईल. नेक्स्ट तुम्ही टर्न केल्यानंतर सुद्धा इथे परत पुढे स्टेप्स जाऊ शकता. ओके. अगेन टर्न करू शकता, अगेन मूव्ह करू शकता. तर अशा पद्धतीने मूव्ह आणि टर्न आपण पाहिलं. तर या टर्नचा काय उपयोग आहे ते पाहू. तर इथे तुम्ही पाहू शकाल 90 मायनस म्हणजेच यातून 15 वजाबाकी होईल. ओके. आणि उलट्या बाजूने म्हणजे डाव्या बाजूने स्प्राइट आपला टर्न करत आहे. ऑल राईट. देन
गो टू रँडम पोझिशन देन माऊस पॉइंटर. रँडम पोझिशन म्हणजे पाहू आपण काय होतं. ज्यावेळी तुम्ही क्लिक कराल याची पर्टिक्युलर एक कोणतीही जागा नसणार, हा रँडम कुठेही स्टेजमध्ये फिरणार. ओके. तसेच जर तुम्ही गो टू माऊस पॉइंटर केलं, समजा आपण इव्हेंट घेऊयात. जेव्हा जेव्हा आपण हा फ्लॅग क्लिक करू तुम्ही पाहू शकता माझा माऊस पॉइंटर फ्लॅग कडे आहे, त्यामुळं हा जो स्प्राइट आहे तो फ्लॅग कडे जाईल. ओके. तर अशा पद्धतीने हे गो टू माऊस पॉइंटर आहे. नेक्स्ट गो टू एक्स अँड वाय, म्हणजे मी ऑलरेडी सांगितलेलं की एक्स अँड वाय ची पोझिशन आपण सेट करू शकतो. तर इथे समजा आपला स्प्राइट इथे आहे आणि तुम्हाला इथे या पोझिशनला जायचंय, तर ही पोझिशन कोणती आहे चेक करण्यासाठी आपण स्प्राइटला मूव्ह करून घेऊ. पोझिशन आहे 175 आणि 13. तर 175 आणि 13 गो टू 175 अँड 13. तर ज्यावेळी मी हा फ्लॅग क्लिक करेन तर स्प्राइट आपला त्या पोझिशनला जाईल. नेक्स्ट आहे ग्लाइड 1 सेकंद 2. ग्लाइड म्हणजे मूव्ह करणे स्टेप वाईज असते आणि ग्लाइड म्हणजे सरकत जाणार. पाहू आता काय होतं. माऊस पॉइंटर ऍक्च्युली क्लिक करण्यासाठी माऊस पॉइंटर तिथेच ठेवावा लागतोय, त्यामुळे ते तिथं जातंय. पण नेक्स्ट आपण जसे जसे सगळे ब्लॉक्स पाहू त्या ब्लॉक्स मध्ये तुम्हाला समजेल की माऊस पॉइंटर म्हणजे जिथे तुमचा माऊस असेल त्या बाजूला तुमचा स्प्राइट मूव्ह करेल. ओके. नेक्स्ट आहे रँडम पोझिशन. रँडम पोझिशन म्हणजे कुठेही हा स्प्राइट फिरेल. तर याला म्हणतात ग्लाइड. तुम्ही पाहू शकता किती छान सरकत येतं हे. नेक्स्ट सेम ग्लाइड 1 सेकंड टू एक्स अँड वाय. पॉइंट इन डायरेक्शन. पॉइंट इन डायरेक्शन म्हणजे आता हे 90 अँगलला आहे, तर इथे जर आपण बघू अँगल चेंज करू. जसा अँगल चेंज करू त्या अँगलला हे पाहणार. ओके. तर हे आहे पॉइंट इन डिरेक्शन. देन पॉइंट टुवर्ड सेम माऊस कडे. सेट एक्स वाय चेंज एक्स बाय. चेंज एक्स बाय म्हणजे काय. आता हा आपला एक्स आहे -75. चेंज एक्स बाय 10 म्हणजे -75 प्लस 10 म्हणजेच -65 वरती आपला स्प्राइट जाईल. हे पाहू शकता. अगेन तर एक्स ची व्हॅल्यू इथं चेंज होत आहे. सेम आपण वाय ची व्हॅल्यू चेंज करू शकतो. नेक्स्ट इफ ऑन एज बाउन्स. इफ ऑन एज बाउन्स म्हणजे काय. हे जे आहेत हे आहेत आपले एजेस. ओके. तर हा जो स्प्राइट आहे तो ज्या ज्यावेळी कोणत्याही एजला जर स्प्राइट जर टच करल तर तो बाउन्स होणार आणि रिटर्न येणार. ओके. पाहू तर आता सध्या हा कोणत्याही एजला टच करत नाही त्यामुळं रिटर्न येत नाही. तर यासाठी आपल्याला माऊसला स्प्राइटला थोडंसं मूव्ह करावे लागेल. तर इथे आपण मूव्ह करू.
move 200 steps. तर दोनदा 200 स्टेप्स गेला आणि एज होता म्हणून काय झालं, स्प्राइट तिथून बाउन्स झाला. ओके, तर हे आहे बाउन्स. तर इथे तुम्ही पाहू शकता बाउन्स केल्यानंतर स्प्राइट जो आहे तो कोणत्याही अँगलनी टर्न होतो. तर ते अवॉइड करण्यासाठी आपल्याला काय करायचंय, बघू याने काय होतं. हे पाहू शकता मी 400 स्टेप्स केले. तर एकदम जाऊन एजला ज्यावेळी टच झालं त्यावेळी काय झालं, स्प्राइट डायरेक्ट मागच्या बाजूला वळला. त्यासाठी आपल्याला काय करावे लागेल, सेट रोटेशन स्टाईल लेफ्ट राईट. तर इथे तुम्ही ऑप्शन पाहू शकता, लेफ्ट राईट, डोंट रोटेट, ऑल अराउंड. ओके, ऑलरेडी इथे डायरेक्शन ज्यावेळी सांगितलेलं त्यावेळी मी तुम्हाला सांगितलेले की हे 3 ऑप्शन्स यांचा काय उपयोग असतो. तर अशा पद्धतीने आपण या स्प्राइटला फिरवू शकतो. तर चला स्प्राइटला आपण स्क्वेअर पद्धतीने म्हणजे चौकोनी रस्त्यावर चालवून पाहू. मूव्ह 100 स्टेप्स, then turn 90, then again move 100 steps, turn again 90. कारण की चौकोनाचा चौरसाचा जो अँगल असतो तो 90 डिग्रीज असतो. ओके, then again move 100 steps and then again turn 90. तर इथे तीनदाच आपण जाऊन पाहणार आहे, कारण की चौथ्यांदा हा ॲज इट इज त्या पोझिशनवर येणार. तर तुम्हाला समजणार नाही ते की तो चौकोन मार्गावर चालला की नाही चालला. तर पाहूया. आणि इथे आपण स्टेजला फुल स्क्रीन करू शकतो अशा पद्धतीने. पाहू आता काय होतं. येस, ऍक्च्युली इथे काय होतंय, इथे स्टॉप होत नाहीये, पॉज होत नाहीये. त्यामुळं 100 स्टेप्स जाऊन 90 डिग्री, then 100 steps, then 90 degree, then move 100 steps and then 90 degree. हे एकत्र तुम्हाला दाखवते. तर यात आपण पाहू एकदा. ओके, तर अशा पद्धतीने हे टर्न करू शकतो आणि मूव्ह करू शकतो. तर आज आपण काय शिकलो, आज आपण पाहिले मोशन ब्लॉक्स. स्क्रॅच मध्ये आपण मोशन ब्लॉक्स कसे यूज करतो ते आपण पाहिलं. आणि मोशन ब्लॉक्स मध्ये वेगवेगळे ब्लॉक्स आपण कोणत्या रीतीने यूज केले ते पण तुम्ही पाहिलं. तर तुम्हाला हे प्रॅक्टिस केलं पाहिजे आणि आपण नेक्स्ट सेशन मध्ये आणि ब्लॉक्स पाहू आणि प्रॅक्टिस करू. सो कीप वॉचिंग. थँक यू. हॅव अ नाईस डे.